विरामचिन्हावर आधारित प्रश्न. सोहम या प्रश्नाचे उत्तर तू देशील का? या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? तर विरामचिन्हे आणि त्यांचा उपयोग कुठे केला जातो ह्याचं सगळे तक्ता दिलं जातं. त्याचं तुम्ही सतत वाचन करा, अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला असे प्रश्न सोडवायला अवघड जाणार नाही. तर पहा, इथे प्रश्नचिन्ह तर आहे, प्रश्न विचारलेला आहे, परंतु एखाद्या व्यक्तीचं नावाचा उल्लेख करताना किंवा हाक मारताना आपल्याला स्वल्पविराम द्यावे लागते, म्हणून इथे स्वल्पविराम राहिलेले आहे. म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर आई म्हणाली स्वल्पविराम. परत पहा, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये, कारण एखाद्या व्यक्तीचे तोंडचे शब्द जे असतात ते आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवावे लागतात. पोरा, पहा स्वल्पविराम. मुले तरी कुठं वाचता येतंय, मले तरी कुठं वाचता येतं, या वाक्यात पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह आलेलं नाही असं विचारलं आहे. मग पहा, कोणतं विरामचिन्ह वापरलेलं नाही? प्रश्नचिन्ह आहे, स्वल्पविराम आहे, अर्धविराम आहे का इथे? नाही. दुहेरी अवतरण आहे, म्हणजे अर्धविराम इथे नाही. अर्धविराम हे चिन्ह अशा प्रकारचं असतं ज्यावेळेस 2 छोटी वाक्ये अव्ययाने जोडली जातात त्यावेळेस इथे अर्धविरामाचा वापर केला जातो. त्यानंतर मुलांना माझी आजी पाटा वरवंटा वापरायची, गुरुजी म्हणाले. वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? तर पहा, मुलांना माझी आजी पाटा वरवंटा वापरायची. तर पाटा वरवंटा पहा, हे एक जोड शब्द आहेत, म्हणजे इथे संयोग चिन्ह असायला हवं होतं. तर असे हे जोड शब्दामध्ये, काही जोड शब्दामध्ये संयोग चिन्हाचा वापर केला जातो. अपसरण चिन्ह इथे येणार नाही, उद्गार चिन्ह येणार नाही, प्रश्नचिन्ह इथे येणार नाही, म्हणजे संयोग चिन्ह हे बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढीलपैकी योग्य विरामचिन्ह असलेले वाक्य कोणते? का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं आहे का? का रे शेख, इथं पहा प्रश्नचिन्ह येईल का? नाही. का रे शेख, पहा इथे का रे शेख, तुला मधुमेह, पहा प्रश्नचिन्ह तरी विचारलेलं आहे, म्हणजे प्रश्नचिन्ह असायला हवं. का रे शेख, पहा व्यक्तीचा उल्लेख केल्यानंतर स्वल्पविराम. तर हे 3 नंबरचा जो काही पर्याय आहे ते अगदी बरोबर आहे. पुढेपैकी अपूर्ण विराम कोणते? तर पहा, हे तर उद्गार चिन्ह आहे, हे आहे अपूर्ण विराम, हे अर्धविराम आणि हे अपसारण चिन्ह. थोडं छोटं असलेलं संयुक्त चिन्ह असतं. त्यानंतर संत रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे. या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरता येईल? दुहेरी अवतरचिन्ह येईल का? नाही. स्वल्पविराम येणार नाही, अर्धविराम येणार नाही, एकेरी अवतरचिन्ह येईल. कारण एखाद्या शब्दावर आपल्याला जोर द्यायचा असेल तर आपण एकेरी अवतरचिन्हाचा वापर करतो. दासबोध या शब्दावर जोर देण्यासाठी आपल्याला एकेरी अवतरचिन्हाचा वापर करायचा आहे. इथे 4 नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार आहे. अपसारण चिन्हाचा वापर वाक्यात कोणत्या वाक्यात झालेला नाही असं सांगितलेलं विचारलेलं आहे. मी धावत गेलो पण तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवलं आपल्या शाळेचं आहे. प्रत्येकाकडे गुणदोष असतातच, त्याने सामना जिंकला पण. कोणतं इथे नाही? या ठिकाणी नाही, कारण हे अपसारण नसून हे आहे संयोग चिन्ह. अपसारण चिन्हाचा वापर या वाक्यामध्ये बोलता बोलता विचार मार्ग तुटल्यास केला जातो, म्हणून इथे 3 वाक्यामध्ये योग्य दिलेलं आहे. या ठिकाणी हे संयोग चिन्ह आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या वाक्यात शेवटी उद्गार चिन्ह येईल? हा धबधबा उंच कड्यावरून कोसळतो. नाही, हे वाक्य आहे. किती सुंदर आहे धबधबा, याच वाक्य तिथे येणार आहे.